710 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग करण्यात आले जून महिन्याचा हप्ता देण्यास। मला वाटतं साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या 3-4 महिन्यापासून झालेली आहे। पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात। सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास 38% आणि 41% वाढ ही त्यांच्या एकंदर सालाबादप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे। आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे। त्यांना 10% किंवा 20% जो काही मॅन्डेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थ विभागाने आणि सरकारने केलेली आहे। तर आपण पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण जवळपास शनिवारपासून चालू झालेलं आहे। तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, आलेले असतील तर, नसतील आले तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तुमचा जून महिन्याचा हा 12वा हप्ता जो आहे त्याच्या वितरणाची घोषणा स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे। आज देखील तुम्हाला याचे पैसे भेटू शकतात, उद्याही भेटू शकतात। ह्या आठवडाभरामध्ये कधीही लाडक्या बहिणींनो तुमचे जून महिन्याचे पैसे येणार आहेत। तुमचे पैसे आलेले नसतील तर हळूहळू जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून एप्रिल, मे आणि हा जून महिन्याचा हप्ता देखील लेट झालेला आहे। हे 3 हप्ते जर आपण बघितले तर लेट होताना दिसत आहेत। जसं की एप्रिलचा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता भेटला, मेचाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता भेटला आणि आता जून महिन्याचा पैसे जे आहे त्या ठिकाणी जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। प्रत्येक हप्ता आता लेट होताना दिसतो आहे, त्यासाठी सरकारनं एक तारीख फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही पूर्ण महिनाभर। कारण की पूर्ण जून महिना वाट पाहिली मात्र पैसे जमा झालेले नाहीत। आपण म्हणत होतो की महिन्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होतील, मात्र या ठिकाणी आता जुलैच्या या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? एक तारीख सरकारनं फिक्स करायला पाहिजे का लाडकी बहीण योजनेची, जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागलेली होती, त्याचे पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। जूनच्या हप्त्यासंदर्भात स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली होती योजनेच्या लाभार्थ्यांना। याबाबत आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थी महिला तुम्ही पात्र लाडक्या बहिणी वाट पाहत होतात। निधीची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता देण्यास काही विलंब झाला। अखेर पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वळवण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती। या संबंधीचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला होता। जवळपास 2 ते 3 GR या ठिकाणी निघालेले होते। यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये देखील ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले। मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं। तर ही जून महिन्याच्या हप्त्याची गुड न्यूज दिलेली आहे। मात्र जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांनी काहीच बोललेलं नाही, कारण की जुलै महिना चालू झालेला आहे। जुलै महिन्याचे देखील पैसे जुलै महिन्यामध्येच भेटणं अपेक्षित आहे। हा देखील जुलै महिन्याचा हप्ता लेट झाला तर तो देखील पुढच्या महिन्यामध्ये मग जाऊ शकतो ऑगस्टमध्ये। तसं झालं तर या ठिकाणी आता प्रत्येक हप्ता मग लेट होताना दिसेल। त्याच्यामुळे एक तारीख नक्की फिक्स करायला पाहिजे। पूर्ण महिनाभरामध्ये कुठलीही तारीख दिली, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातली दिली तरी देखील लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून वाट पाहावी लागणार नाही, कारण की त्या तारखेला जर पैसे जमा झाले तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। कारण की या पैशातून तुमची आर्थिक मदत या ठिकाणी होत आहे, तुम्हाला याचा फायदाही होत असेल, तुमचे भरपूर सारी कामे याच्यामधून होत असतील। तुम्हाला वाटतं का ही आर्थिक मदत अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याची भेटत राहावी? बघा आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात।
त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटतच राहणार आहेत. जरी एखादा दिवस असेल किंवा एखादा आठवडा मागे पुढे होईल, मात्र तुम्ही सरकारी योजनेसाठी पात्र झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे आता लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. ही आर्थिक मदत तुम्हाला दिली जाणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल पुढे देखील अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे, असं या ठिकाणी स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुमची योजना तर बंद होणार नाही. त्यांनी सांगितलंय की यापुढेही अशाच पद्धतीने पैसे भेटत राहणार आहेत. ही योजना अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. मात्र प्रत्येक महिन्यामध्ये मात्र याची पडताळणी देखील केली जाणार आहे. ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींना तेव्हापासून म्हणजे त्याच महिन्यापासून लाभ जो आहे तो बंद करण्यात येणार आहे. फक्त पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. आता बघा, सरकारी कर्मचारी महिलांना योजनेतून वगळलं जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 2289 महिलांना महाराष्ट्र सरकारने योजनेतून वगळलं आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या अशी माहिती समोर येत आहे. अलीकडील काळात झालेल्या छाननीत या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळून आलं आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेच्या तारांकित प्रश्नाचे जे उत्तर असतं लेखी उत्तरामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण ती माहिती पाहिलेली होती. लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महायुती सरकारनं चालू केली. नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ही योजना जी आहे या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये डीबीटीद्वारे आर्थिक मदत केली जात आहे. आपण जर पाहिलं योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत तुम्हाला 18,000 रुपये या ठिकाणी भेटलेले असतील हा जून महिन्याचा हप्ता धरून, कारण की मागचे 11 हप्ते भेटले होते 16,500 रुपये. त्याच्यानंतर हा जूनचा तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता देखील भेटलेला असेल. तुम्हाला भेटलेला नसेल तर लवकरच तो देखील तुम्हाला वाटप होणार आहे. सारे मिळून आतापर्यंत तुम्हाला 12 हप्ता भेटलेले आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. योजनेचा लाभ तुम्हाला भेटतच राहणार आहे. यापुढे देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. या योजनेमुळे थेट महिलांना सरकारी या ठिकाणी लाभ जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 2024 पासून या ठिकाणी मे असेल किंवा या ठिकाणी 2025 मधील जून महिना म्हणजे हा चालू मागच्या महिना असेल 12 हप्ते तेव्हापासून तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये देखील 2025च्या जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये 46,000 कोटी रुपयांची तरतूद होती. तर सध्या त्यामध्ये 10,000 कोटींची कपात करून ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लाखो महिला याच्यामध्ये अपात्र देखील ठरलेले आहेत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 5 लाखाहून अधिक लाभार्थी जे आहेत अपात्र झालेले असून त्यांचा लाभ देखील बंद करण्यात आलेला आहे. डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थींची संख्या 2.46 कोटी होती. त्यानंतर 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अशी स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी मागेच दिलेली होती. 28 जून 2024 रोजी 3 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र घोषित केलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात देखील आलेलं आहे. तर ही लाडकी बहीण योजनेसाठी आता सध्या 1 वर्ष जे आहेत पूर्ण देखील झालेले आहेत. त्याचसोबत बघा, आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सहकारी पतसंस्था देखील स्थापन करता येणार आहे. तब्बल 7,52,000 महिला लाभार्थी त्यामध्ये असणार आहेत. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जिल्हा बँक आणि अन्य राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिसमध्ये लाडकी बहीण योजनेतील पैसे जे आहेत ते प्रत्येक महिन्याचे त्यांचे जमा होतात. महिला व बालविकास विभागामार्फत महिलांसाठी दरमहा 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी देण्यात येतात. तर या योजनेतील लाभार्थी महिलांनी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी सहकार आयुक्त यांच्याकडे देखील मागणी केलेली होती. आता ही सांगली जिल्ह्याबद्दलची न्यूज आलेली आहे. सांगली जिल्ह्यात रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच 9 ऑगस्ट लाडकी बहिणींची या ठिकाणी नागरी पतसंस्था स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी विभागाने नियोजन देखील केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील अशा पद्धतीने पतसंस्था आता स्थापन करता येणार आहेत. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याच्या अगोदरच ट्विट करून माहिती दिलेली होती. पतसंस्था स्थापन करता येणार आहेत लाडक्या बहिणींसाठी.
त्याच्याबद्दलची देखील ही अपडेट देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता जमा होतोय. जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल जसं अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाणार आहे. जुलै महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी दिला जाणार आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.